दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगितलं की जेव्हा केव्हा रायगड जिल्ह्याचं विभाजन होईल, त्याला दक्षिण रायगड जिल्हा ज्यावेळेला अस्तित्वात होईल त्याला दक्षिण रायगडचं मुख्यालय माणगावच होईल अशा तुमची भावना मी स्पष्टपणाची. माणगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे भविष्यात माणगाव हे दक्षिण रायगडची राजधानी होण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे माणगाव शहराला आधुनिक बनवण्यासाठी माणगाव नगरपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये करणे आवश्यक असल्याने लवकरच माणगाव नगरपरिषद होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे, असे अभिवाचन रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी गेल इंडिया कंपनीने माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या CSR 250 कोटी निधीतून CBSE इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या दुसऱ्या टप्प्यातील विविध कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना केले. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष कोकणे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, माजी नगराध्यक्ष आनंद शेठ यादव, उपनगराध्यक्ष हर्षदा सोनकर काळे, कृष्णा गांधी सेक्रेटरी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ, नरेंद्र गायकवाड स्कूल कमिटी चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. नागरिकांना वाढत आहे. जुन्या असलेल्या नगरपालिकेमध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोकसंख्या नगरपंचायत असलेल्या माणगावमध्ये. उदाहरणार्थ मी रोहायचं उदाहरण दिलं, शिवर्धनचं दिलं, मुरुडचं दिलं उदाहरण, किंवा अगदी अलिबाग शहरापुरतं सीमित उदाहरण दिलं. या सगळ्या नगरपालिका 100 वर्षापूर्वी अस्तित्वात आल्या. त्या नगरपालिकेची लोकसंख्या आणि मधल्या कालावधीमध्ये तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल तर तिथे नगरपंचायत करण्याचा निर्णय मी पालकमंत्री असताना त्यावेळेला लोकशाहीकडचं सरकार होतं त्या माध्यमातून आपली नगरपंचायत अस्तित्वात आली. या नगरपंचायतीची लोकसंख्या नगरपालिकेपेक्षा सुद्धा जास्ती आहे. त्यामुळे आज ना उद्या मी सरकारकडे मागणी करणार आहे की माझ्या माणगाव नगरपंचायतीला आता नगर परिषदेचा दर्जा द्यावा, जेणेकरून आपापच एक स्तर त्याच्यात उंचावला गेलेला आहे असं स्पष्टपणाने आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगितलं की जेव्हा केव्हा रायगड जिल्ह्याचं विभाजन होईल, त्याला दक्षिण रायगड जिल्हा ज्यावेळेला अस्तित्वात होईल त्याला दक्षिण रायगडचं मुख्यालय माणगावच होईल अशा तुमची भावना मी स्पष्टपणाची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बोललो. एकनाथरावांच्या समोर पण बोललो आणि अजितदादा आले होते त्याला अजितदादांच्या समोर सुद्धा मी बोललो. याचा अर्थ मी माझ्या मनाशी, मताशी आणि मनोनिग्रहाशी, राजकीय इच्छाशक्तीशी ठाम आहे की जेव्हा केव्हा निर्णय होईल त्यावेळेला माणगाव हे उद्याचं जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण आहे असं समजून आतापासूनच त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा कशा निर्माण करता येतील या प्रयत्नाची सुरुवात आपण त्या ठिकाणी त्यानिमित्ताने करणार आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.